नमस्कार मित्रांनो. आज आपण अशी एक संकल्पना पाहणार आहोत, जी आपल्याला सांगते की आपल्या मानव जातीने किती प्रगती केली आहे आणि भविष्यात आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण आज पाहणार आहोत कार्डेशिव्ह स्केल बद्दलची माहिती. कार्डेशिव्ह स्केल ही काय आहे? ही कार्डेशिव्ह स्केल तर नावातच आहे स्केल. स्केल म्हणजे ही एक मापन पद्धती आहे. कार्डेशिव्ह स्केल ही एक अशी मापन पद्धती आहे की जी एखाद्या सभ्यतेच्या ऊर्जेच्या वापराच्या क्षमतेवर त्याचं स्केलिंग करते. म्हणजे एखादी सभ्यता किती ऊर्जा वापर करते हे त्या स्केलवर दाखवलं जातं. ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना रशियन खगोलशास्त्रज्ञ निकोलाव कार्डेशिव्ह यांनी 1964 मध्ये मांडली. पहा, म्हणजे 1964 साली ही मांडली गेली होती. त्यांनी माणसाच्या प्रगत अवस्थेचे 3 टप्पे मांडले होते. पहिला टप्पा होता टाइप 1, दुसरा टप्पा होता टाइप 2 आणि तिसरा टप्पा होता टाइप 3. आता हे 3 टप्पे हे सभ्यतेसाठी लागू होणार होते. म्हणजेच काय? आता टाइप 1 ची माहिती पाहू आपण. टाइप 1 सभ्यता ही अशी पातळी आहे जिथं एखादी सभ्यता आपल्या ग्रहावर उपलब्ध असलेल्या सर्व ऊर्जेचा वापर करू शकत होती. उदाहरणार्थ, जर आपल्या पृथ्वीचं उदाहरण घेतलं तर पृथ्वीवरचा ज्वालामुखीचा वापर करता यायला पाहिजे, समुद्राचाही वापर करता यायला पाहिजे ऊर्जा म्हणून, सूर्यप्रकाशाचाही वापर करता यायला पाहिजे आणि वाऱ्याचाही. म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टींचा ऊर्जेसाठी वापर करता जर आला तर आपण टाइप 1 वर पोहोचलो. परंतु आपण अजूनही टाइप 1 वर पोहोचलेलो नाही. आपण आताशी 0.72 मानलं जात आहे. आता ही झाली टाइप 1. आता टाइप 2 पाहू आपण. या सभ्यतेवर या टप्प्यातील सभ्यता आपल्या ताऱ्याच्या म्हणजेच संपूर्ण सूर्याची जी ऊर्जा आहे ती वापरायची क्षमता मिळवत असते. यासाठी ती सभ्यता काय करू शकते? तर डायसन स्फिअर नावाची एक संकल्पना आहे. डायसन स्फिअर सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सूर्याभोवती एक पॅनलद्वारे एक भला मोठा ऊर्जा शोषक यंत्र बसवून ती संपूर्ण सूर्याची ऊर्जा ते वापरू शकतात. हे झालं टाइप 2. आता आपण पाहूया टाइप 3. टाइप 3 सभ्यता ही सर्वोच्च पातळी आहे. या स्तरावरील सभ्यता आकाशगंगेतील संपूर्ण जेवढे सूर्य आहेत सगळ्या सूर्यांची ऊर्जा नियंत्रणात आणू शकतो. इथे प्रचंड प्रगत व कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळयान आणि क्वांटम कम्प्युटरचा वापर केला जातो किंवा वापर होऊ पण शकतो. क्वांटम कम्प्युटरशिवाय हे जमू शकत नाही. आपण सध्या कुठे आहोत? तर आपण टाइपच्या वाटेवर आहोत. लवकरच आपण टाइप 1 होणार आहोत. आपण जगभरातील ऊर्जा स्रोत वापरतो, परंतु अजूनही जीवाश्म इंधनावर अवलंबून आहोत. आपण जीवाश्म इंधन जसं जसं कमी करू तसं तसं आपण टाइप 1 कडे जाऊ. पहा, आपल्या प्रगतीचा वेग जर बघितला तर वैज्ञानिकांचं म्हणणं असं येतं की आपल्याला टाइप 1 व्हायला अजून 100 ते 200 वर्ष तरी आरामशीर लागतील. म्हणजेच काय? आपलं तंत्रज्ञान अजून इतकं प्रगत नाही की आपण टाइप 1 पर्यंत पोहोचू. बरं, या कार्डेशिव्ह स्केलचं महत्व तरी काय? तर कार्डेशिव्ह स्केलचं महत्व असं की हे कार्डेशिव्ह स्केल आपल्याला हे दाखवतं की आपण विज्ञान आणि ऊर्जेच्या बाबतीत कुठपर्यंत पोहोचलोत आणि आपल्याला आता कुठपर्यंत जायचं आहे. या कार्डेशिव्ह स्केलमुळं मानव जातीचा दृष्टिकोन हा दीर्घकालीन आणि ब्रह्मांडिक होतो. म्हणजेच काय? आपण फक्त पृथ्वीचा विचार करत नाही तर पृथ्वीच्या बाहेरच्या गोष्टींचाही विचार करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.